मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण रक्षाबंधन स्पेशल अगदी झटपट तयार होणारी मिठाई बघणार आहोत। या मिठाईसाठी आपण मावा, मैदा किंवा याच्यामध्ये आपण तूप सुद्धा वापरले नाही तरी सुद्धा ही मिठाई अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मिठाई तयार होते। ही मिठाई आपण बिस्किट पासून तयार केलेली आहे, ते सुद्धा गॅस न पेटवता। दिसायला सुद्धा काय भारी झाले ना, आणि खायला सुद्धा तितकी टेस्टी सुद्धा लागते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाऊण वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर तयार करून घेणार आहे। तुमच्याकडे जर पिठी साखर असेल ना तर तुम्ही ती वापरली तरीही चालेल। तर यापैकी आता आपल्याला 2 ते 3 चमचे मी इथे बाजूला काढून ठेवते। ही पिठी साखर आपण नंतर वापरणार आहोत। साखरेची पावडर करताना आपल्याला पूर्णपणे ही बारीक करून घ्यायची आहे, नाहीतर ती दाताखाली येऊ शकते। त्यानंतर इथे मी 15 काजू आणि 15 बदाम घेतलेले आहेत, ते सुद्धा मिक्सरमध्ये आपण फिरवून याची सुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी पिठी साखर 2 ते 3 चमचेच वापरलेली होती आणि त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहे, ते सुद्धा आपल्याला छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहेत ती म्हणजे बिस्किटं। तर इथे मी कमी गोड असणारी बिस्किटं इथे घेतलेली आहेत, म्हणजेच मारीगोल्डची बिस्किटं इथे मी वापरलेली आहेत। तुम्हाला जर ही बिस्किटं नको असतील ना तर तुम्हाला जी बिस्किटं आवडतात त्या बिस्किटापासून सुद्धा ही मिठाई तुम्ही तयार करू शकता। सगळी बिस्किटं बारीक करून मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये फिरवताना जर त्याच्यामध्ये जाडसर कण जर राहत असतील ना तर ह्याला चाळून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली ही मिठाई जी आहे ना एकदम स्मूथ तयार होते आणि याच्यामध्ये बिस्किटांचे तुकडेसुद्धा राहत नाहीत। आणि हो, जर तुमच्या मिक्सरमध्ये एकदम बारीक याची पावडर तयार होत असेल तर तुम्ही जरी नाही चाळलत ना तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये आपल्याला फूड कलर घालायचा आहे। हे ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर नक्की घाला। कलर घातल्यामुळे मिठाई आपली दिसायला छान दिसते, त्यामुळे इथे मी थोडासा फूड कलर इथे वापरलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे इतकं दूध घालायचं आहे। तर दूध घालताना इथे गरम दुधाचा वापर करायचा नाही किंवा जास्त थंडसुद्धा दूध इथे वापरायचं नाही आहे। गरम करून थंड करायचं आहे आपल्याला आणि तेच दूध इथे वापरायचं आहे। तर दूध वापरताना सुद्धा आपल्याला अगदी 1-1 चम्मच याच्यामध्ये दूध ॲड करत जायचं आहे। तुम्ही जर जास्त दूध वापरलत ना तर ही मिठाईचं मिश्रण जे आहे ते अगदी पातळ होऊ शकतं, त्यामुळे मिठाईला आकार चांगला येणार नाही आहे। त्यामुळे आपल्याला अगदी 1-1 चम्मचच करून ह्याच्यामध्ये दूध घालत हे मळून घ्यायचं आहे। आपण गॅसचा जरासुद्धा इथे वापर केलेला नाही आहे, त्यामुळे हे घट्ट असं पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा, अशा पद्धतीने हे घट्ट मी इथे मळून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। हाताला जर तुमच्या जास्त चिटकत असेल थोडंसं तूप घेऊन आपण ह्याला मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता बघा, घट्ट गोळा इथे आपला इथे हा तयार झालेला आहे। आता थोडा वेळ आपले हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या बाउलमध्ये इथे मी अर्धी वाटी सुका नारळाचा कीस घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर वापरली आहे, म्हणजे दूध पावडर वापरलेली आहे। दूध पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरली तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला इथे बाजूला काढून ठेवलेली ही पिठी साखर मी 2 चमचे वापरलेली आहे। त्यानंतर आपल्याला व्हॅनिला इन्सेन्स घालायचं आहे। छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी व्हॅनिला इन्सेन्स घातलेला आहे। अगदी अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि 1 ते 2 चमचे दूध घालून आपण ह्याला मळून घेणार आहोत। जसं दूध आपण घातलं होतं ना पहिल्या मिश्रणासाठी तसंच दूध इथे वापरायचं आहे। अगदी 1 ते 2 चमचे आपल्याला दूध इथे मिक्स करत हे मिश्रण आपलं करून घ्यायचं आहे। कोणी ओळखू शकणार नाही की ही आपण मिठाई बिस्किटपासून तयार केलेली आहे, इतकी ही चवीला छान लागते। आता बघा, सगळं हे मिश्रण मी आता घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी त्रिकोणी आकारामध्ये ही मिठाई तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीने त्रिकोणी आकार मी करत इथे मिठाई आपण तयार केलेली आहे। तर छान तिथे सेट झाले बघा, मस्त एकदम सेट झालेली आहे। तर घट्ट मिश्रण असेल ना तर असं व्यवस्थित असं सेट होतं बघा। 10 मिनिटासाठी याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आता बाकीचं जे मिश्रण आहे आपलं त्यापासून आपण असं गोल आकारामध्ये हे लाटून घेऊया। तर हाताच्या साहाय्याने आपल्याला असं गोलाकार करून घ्यायचं आहे। घट्ट असल्यामुळे आपल्याला हे लाटतासुद्धा येईल बघा। अशा पद्धतीने हे गोलाकार करून आपल्या हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे। कडा ह्याच्या व्यवस्थित करत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीने हे कडाच्या व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। थोडंसं पातळ ठेवायचं आहे, एकदम पण जाड करायचं नाही आहे। दुसरासुद्धा भाग आपल्याला इथे हा काढून घेऊन याच्यावरती असं लावायचं आहे बघा। त्रिकोणी साईजमध्ये इथे मी तयार केलेलं आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही मिठाई करू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही मिठाई अशी उचलून एकावर एक घालायची बघा, अशा पद्धतीने ही। आणि त्यानंतर आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे। त्रिकोणी आकारामध्येच ही मिठाई तयार करून घ्यायची आहे आणि दुसरी साईडसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने याच्यावरती ही ठेवून द्यायची बघा।
त्रिकोणी आकारामध्ये ही मिठाई अशी तयार करून घ्यायची, आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. आता ही तयार झालेली मिठाईसुद्धा आपल्याला 10 मिनटासाठी अशीच ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. म्हणजे मिठाई कट करताना व्यवस्थित ती कट होते. बघा अशा पद्धतीने हे आपण 10 मिनटासाठी हे बाजूला ठेवून देऊया. 10 मिनटानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घातलं. इथे मी पिस्ता घातलेला आहे. पिस्त्याचे छान असे छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत, त्याच्यावरती आपल्याला लावायचे आहेत. म्हणजे आपली ही मिठाई मस्त एकदम छान दिसायला तयार होईल. काही गोड खाण्याची इच्छा जेव्हा होते ना, तेव्हा तुम्ही ही झटपट मिठाई तयार करू शकता. बघा 10 मिनटं ह्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला ही मिठाई कट करायची आहे. 10 मिनटं इथे झालेली आहे. आता आपण सुरीच्या साहाय्याने ते कटसुद्धा करूया. तर तुम्ही बघू शकताय, बघा अर्धा इंचाने आपल्याला ही मिठाई कट करायची आहे. ते छान मस्त एकदम कलर आला आहे बघायचा, आणि त्रिकोणी आकारसुद्धा मस्त आला आहे. दिसायला सुद्धा काय मस्त झाली बघा ही मिठाई. तर अशा पद्धतीने ही झटपट तयार होणारी मिठाई तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. मिठाई खाताना बिस्किटची चव अजिबातही येत नाही. कोणी ओळखू शकत नाही आपण ह्यांना बिस्किटपासून तयार केलेलं आहे. मिठाई खाण्यासाठी आपली इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही बिस्किटपासून केलेली मिठाई कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.